नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. आत्ता जी पावसाची क्लिप पाहिली तशा प्रकारे पाऊस मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यात झालेला आहे. काही ठिकाणी आता पावसाचा जोर वाढत चाललेला आहे. आता पावसाचे ढग आता इथून पुढे सक्रिय होत जाणार आहेत व कोणत्याही क्षणी ज्या भागात देखील पाऊस झालेला नसाल काळजी करू नका. मुसळधार स्वरूपाचा पाऊस लवकरच बऱ्याच भागामध्ये तीव्र स्वरूप हजेरी लागणार आहे. तीव्र स्वरूपाचा पाऊस आपल्याला राज्यामध्ये आता पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्याच्या दिशेने येत आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं सर्वांनी सतर्क राहावे. मेघगर्जनेसह मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. सध्या स्थितीला आता कोणत्या जिल्ह्यात पावसाचं वातावरण वाढणार आहे त्या जिल्ह्यांची नावे, तालुक्यांची नावे देखील आता तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाजासंदर्भात महत्त्वाची बातमी सर्वात आधी रोजची रोज पाहायला मिळत नाही. त्याकरिता आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तसेच नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुमच्या भागाचा, तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. इकडे बघू शकता, लक्ष देऊन बघा. सध्या स्थितीला तुफान पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. जळगाव, पाचोरा अक्षरशः झोडपून पावसाने काढलेला आहे. पाचोरा या ठिकाणी मुसळधार अतिवृष्टी सध्या स्थितीला सुरू झालेला आहे. तसंच इकडे मालेगाव असेल या भागामध्ये देखील अतिवृष्टी सदृश्य पाऊस आता सुरू झालेला आहे. ज्या तालुक्यात पाऊस नसेल त्याही ठिकाणी आता पाऊस जोर धरणार आहे. तसेच पुढचे काही तास राज्यासाठी महत्त्वाचे आहेत. मोठं पावसाळी क्षेत्र म्हणजे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पावसाचा मोठा घेराव हा राज्याच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहे. तो पाऊस आता राज्यातील बहुतांश भागात दाखल होणार असून मुसळधार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील सर्व जे काही शेतकरी असतील त्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे गरजेचं आहे. कारण की या पावसामध्ये जोर आपल्याला खूपच जास्त पाहायला मिळत आहे. मुसळधार स्वरूपाचा पाऊस आहे. त्यामुळे सतर्क राहा. तसेच इकडे करमाळ्याच्या भागाकडे देखील आता पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. तर चला आता कोणत्या जिल्ह्यात जास्त पावसाची शक्यता आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहूयात. तुम्ही देखील चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाकू. तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज सर्वात आधी देऊ. तर चला आपण जिल्ह्याने हे अपडेट पाहू. तर आता बघू शकता, सध्या स्थितीला जर विचार केला तर खूप मोठं पावसाळी क्षेत्र हे राज्यामध्ये आता सक्रिय होत जाणार आहे. यामध्ये विचार केला तर विजांचा कडकडाट, वादळी वारा हा आपल्याला अधिक पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी ही राज्याच्या दिशेने लागतानाचे आपल्याला चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागातील देखील सर्व शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. तसेच विचार केला तर आता येत्या 2 तासामध्ये लवकरच अहिल्यादेवीनगरच्या भागामध्ये मुसळधार पाऊस हजेरी लावणार आहे. मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार असून या भागात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचा कडकडाट प्रचंड राहणार आहे. प्रचंड विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे सतर्क राहा. तसेच इकडे जर विचार केला तर यामध्ये जामखेडचा भाग असेल, इकडे बघू शकतो श्रीगोंदा, दौंड, कर्जत, करमाळा या पट्ट्यामध्ये जर विचार केला तर तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ही स्थिती इकडे शिरपूर, राहूचा भाग असेल, राळेगावचा भाग असेल, कडा, जामखेड, चौसाळा या ठिकाणी येत्या 2 तासात तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे. अक्षरशः नदी नाल्यांना देखील पाणी येऊ शकतं अशा प्रकारचा पाऊस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सतर्क राहावे. विजांचा कडकडाट अधिक राहणार आहे. तसेच इकडे कळंब, केज, बीडचा भाग असेल याही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस राहील. शिरोर, श्रीगोंदाचा भाग असेल याही ठिकाणी पाऊस राहील. करमाळ्याच्या भागामध्ये, कर्जतच्या भागामध्ये, या दोनच्या परिसरामध्ये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागतानाचे एक चित्र आपल्याला मॉडेलच्या नुसार पाहायला मिळत आहे. त्यामुळे या भागातील सर्व शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तसेच इकडे इंदापूर असेल, कुरुडवाडी, परंडा, बार्शी, वैरागचा भाग असेल या भागामध्ये देखील तुफान पाऊस राहणार आहे. इकडे बघू शकता तुम्हाला मी रेषा देखील या ठिकाणी ज्या ठिकाणी वळून दाखवत आहे त्या ठिकाणच्या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही आता समजून जायचं. तसेच जर विचार केला तर काही भाग असे आहेत की त्या ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. कोणते भाग आहेत आपण पाहूयात. तर इकडे बघू शकता पुढच्या येत्या 2 तासामध्ये वैराग, धाराशिव, परंडाचा भाग असेल, कर्जत असेल, करमाळा, कुरुडवाडी या पट्ट्यात मुसळधार पाऊस राहणार आहे. मेघगर्जनेसह जोरदार पाऊस राहील. फलटण, लोणार, बारामती सतर्क राहा. येत्या 2 तासात अतिशय मुसळधार पाऊस अजून वाढत जाणार आहे. सध्या तर सुरू आहे मात्र येत्या 2 तासात, पुढच्या 2 तासात तीव्र स्वरूपाचा पाऊस वाढणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. तसेच परिस्थिती जर विचार केला तिकडे कळंबचा भाग असेल, केजकडील काही भाग असेल या भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळेल. जामखेड, चौसाळा, कडा, बीडच्या भागात परळीपर्यंत अक्षरशः पाऊस आता झोडपून काढणार आहे. मध्यम ते काही भागात जोरदार स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे. त्यामुळे कृपया या भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहा. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह तुफान स्वरूपाचा हा पाऊस आहे. तुफान स्वरूपाची पावसाची हजेरी ही राज्यामध्ये आता लागणार आहे. तसेच इकडे
चौसाळ्याचे भाग असतील, करमाळा असेल, पाऊस सुरू झालेला आहे. करमाळा या ठिकाणी तुफान पावसाने आता हजेरी लावण्यास सुरुवात केलेली आहे. येत्या 2 तासामध्ये फक्त आणि फक्त येत्या 2 तासामध्ये आता करमाळा, परंडा, कुरडवाडी, इंदापूर तुफान पाऊस आता हजेरी लावणार आहे. 2 तासात मुसळधार पाऊस, अक्षरशः काही ठिकाणी नदी नाल्यांना देखील पाणी येईल अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागात देखील आता जेवढं होईल तेवढं सतर्क राहणे गरजेचे आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस याही ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तसेच तुम्ही इकडे बघू शकता जामखेड या ठिकाणी जो तुम्हाला भाग दिसत आहे, या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे. बघू शकता ज्या ठिकाणी तुम्हाला एकदम लाल कलर दिसत आहे, इकडे बघा तुम्हाला मी इकडे मॉडेलनुसार दाखवत आहे. ज्या ठिकाणी एकदम गडद लाल आहे त्या ठिकाणी अक्षरशः मुसळधार पाऊस सुरू आहे असं समजून जायचं. मात्र असंही नाही की सर्व ठिकाणी लाल दिसत आहे म्हटल्यावर सर्व ठिकाणीच असा पाऊस पडेल. मात्र काही भागात पाऊस पडल्यानंतर देखील त्या ठिकाणी थोडंसं रेड दाखवत असतं. तर इकडे बघू शकता यामध्ये आता जामखेडच्या भागात पाऊस सुरू आहे. तसेच उत्तरेकडे कडाचा असेल, कर्जतचा भाग असेल, या ठिकाणी देखील पाऊस हजेरी लावत आहे. तर चला आता पुढील जिल्हे आपण पाहूयात. आता लक्ष देऊन बघा, हे मोठं पावसाळी वातावरण आपल्याला किती जिल्ह्यासाठी पाहायला मिळत आहे. अहिल्यादेवीनगरचा भाग व्यापलाय पावसाने, जामखेड, कडा, तसेच बीडचे काही भाग, गेवराईचा थोडाफार भाग असेल, तसेच वाघूर, घोडेगावचा भाग असेल. या ठिकाणी एक आपल्याला असा मोठा म्हणजे 100 ते 150 किलोमीटर स्वरूपाचा हा पावसाळी वातावरण आहे. ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटासह 100 ते 150 किलोमीटर अंतरावरचं हे पावसाळी वातावरण आहे. म्हणजे ज्याही ठिकाणी पाऊस येईल त्या ठिकाणी त्या आसपासचे 100 ते 150 किलोमीटरचे भाग देखील आता हे कव्हर करत चालल्यासारखं ही स्थिती पाहायला मिळत आहे. कारण आता बघू शकता इकडे राहुरी ते अहिल्यादेवीनगर ते इकडे रालेगाव, तसेच इकडे जामखेड ते परंडा, धाराशिवपर्यंत हे मोठं पावसाळी वातावरणाचा पट्टा आता महाराष्ट्राच्या बहुतांश जिल्ह्यात धुमाकूळ घालणार आहे. हे पावसाळी वातावरण आता विरघळून जाणार नाहीये. तुफान पावसाची हजेरी आता हे लावून जाणार आहे. यामध्ये काही भागामध्ये अतिशय मुसळधार पाऊस होण्याचा देखील अंदाज पाहायला मिळत आहे. कारण हे तीव्र स्वरूपाचं पावसाळी वातावरण एक मॉडेलच्या नुसार आपल्याला पाहायला मिळत आहे. मुसळधार स्वरूपाच्या पावसाची हजेरी ही लागतानाचं चित्र देखील दिसून येत आहे. तसेच इकडे पुणे, साताऱ्याच्या भागात येत्या 2 तासामध्ये देखील आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये सातारा असेल, वडूज असेल, बारामती असेल, इंदापूर असेल, या ठिकाणी पुणेचा भाग आहे, खेड, खोपोली मुसळधार पाऊस, कल्याण, डोंबिवली, इगतपुरी, नाशिक येत्या 2 तासात पाऊस येत आहे. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये काही सिलूचे उत्तरेकडील भाग आहेत, याही ठिकाणी पावसाळी वातावरण वाढत जाईल. या भागाचा विचार केला तर या भागात देखील आता तुफान स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. मेघगर्जनेसह या भागामध्ये आपल्याला पाऊस सध्या स्थितीला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांनी जेवढं होईल तेवढं सतर्क राहावे. मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. तसेच इकडे राळेगाव असेल, पाचोरा, सिल्लोडच्या भागात देखील तुफान पावसाळी वातावरण आपल्याला दिसून येत आहे. याचा अर्थ की सध्या स्थितीला आता राज्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस आता जी आहे ती धुमाकूळ घालणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये. मध्यम ते मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आता राज्याच्या दिशेने दाखल होत आहे, राज्याच्या दिशेने आता सरकत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहावे. विजांचा धोका आहे. तसेच या वातावरणाचा प्रभाव लगेच नांदेड असेल, माजलगाव असेल, अहमदपूर, देगलूर, उदगीर, तुळजापूर, सोलापूर याही ठिकाणी येत्या 2 तासामध्ये पाहायला मिळणार आहे. येत्या 2 तासात या भागात देखील विजांसह जोरदार पाऊस राहणार आहे. त्यामुळे सतर्क राहा. पंढरपूर, इंदापूर, जामखेड, बुलढाणा, हिंगोली, वाशिमचा भाग असेल, जळगाव, नंदुरबार, धुळेचा भाग असेल, याही ठिकाणी पाऊस राहणार आहे. तुमचा जिल्हा मात्र कमेंटमध्ये सांगत चला कोणता आहे. तसेच चॅनलला बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका. आता अजून एक महत्त्वाचा व्हिडिओ येत आहे, तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. सबस्क्राईब करणे गरजेचे आहे. व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. तुमच्या जिल्ह्याचा अंदाज पुढील व्हिडिओमध्ये आपण नक्की देऊयात. धन्यवाद.